नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व भगिनींना आणि बंधूंना नमस्कार. तुम्हा सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत, स्वामी तुमच्यासोबत कायम असोत अशी स्वामीचरणी प्रार्थना करून, स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. माझ्या सर्व स्वामी सेवेकरी महिलांसाठी खूप महत्त्वाचा आजचा विषय, कारण अनेक वेळा आपण स्वामींची सेवा करतो, जप करतो, चरित्र वाचतो, पूजा करतो, पण तरीही मनाला मिळेल असे समाधान मिळत नाही. घरात शांतता टिकत नाही, सेवा पूर्ण होत नाही असं वाटतं. कारण याचं बहुतेक वेळा श्रद्धा कमी असते म्हणून नसतं, तर नकळत काही चुका होत असतात, अगदी छोट्या छोट्या. पण सेवेला थांबवणाऱ्या या चुका आणि स्वामी सेवा ही फक्त विधी नाही, ती शांतता, शुद्धता, संयम आणि सातत्यावर चालणारी एक साधना आहे. म्हणून मी आजच्या स्त्रियांना सांगत आहे, स्वामी समर्थांची सेवा करताना या चुका करू नका, ज्या तुम्हाला स्वामी सेवेकरी अवश्य सांगतात. बघा, तुम्ही हे ऐकताना कुणालाही दोष देऊ नका, कुणाच्याही भावनेला दुखवू नका. स्वामींचा मार्ग कठोर वाटला तरी तो आपल्या कल्याणाकरिताच असतो. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्त्रियांसाठी स्वामी सेवेतील मुख्य नियम अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, तरी जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज पाळू शकता आणि रोज ऐकू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मासिक पाळीच्या काळात पूजा, जप, चरित्र वाचणे हा मंडळी थोडा संवेदनशील आहे, पण सत्य आणि नियम सांगणे गरजेचे आहे. तर बघा, स्त्रियांनी मासिक पाळीत स्वामी चरित्र, पारायण, जप यांना हात लावायचा नाही, स्पर्श करायचा नाही पादुकांना, फोटोला. कारण या काळात स्त्रियांच्या शरीराची नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया चालू असते. त्या अवस्थेत पूर्ण शुद्धता राहत नाही आणि सेवेत व्यत्यय येतो. पण याचा अर्थ असा नाही की त्या दिवसापासून स्वामींपासून दूर व्हायचं आहे, तर अजिबात नाही. कारण त्या काळात फक्त मनाने नामस्मरण करा, हात जोडून डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असे म्हणत राहा. तुमची श्रद्धा कमी होणार नाही, फक्त नियम पाळले जातात आणि शुद्धीकरणानंतर तुम्ही पुन्हा सेवेत सहभागी होऊ शकता. आता बघा, सेवेकरी स्त्रियांनी केस कापणे. मंडळी, हा नियम आचारसंहितेत स्पष्ट आहे. स्वामी सेवा करा स्त्रियांनी केस कापायचे नाहीत, कारण केस हे स्त्रीच्या भाग्याचं प्रतीक आहे. अनेक जणी आता काळ बदललाय, केस कापले तर काय होतंय, पण केस कापायचे नाहीत. बघा, त्या साधनेला तुम्ही बळ मिळतं. केस कापल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि पारंपरिक मार्गात सांगितलं आहे उपाय. कारण केस नैसर्गिक लांब ठेवा, आठवड्यातून 2दा तेल लावा, स्वच्छ धुवा. सर्वात महत्त्वाचं, मनात स्वामींचा सेवेकरी आहे हा भाव ठेवा. टिकली लावणे आणि हळद कुंकू न लावणे. मंडळी, अनेक महिला टिकली लावायची सवय असते, पण स्वामी मार्गात टिकली टाळावी आणि त्यांना त्याऐवजी तुम्ही हळदी कुंकू लावू शकता. कारण लावायचंच मस्ट, हळदी कुंकूच मेन आहे. बघा, त्यानंतर तुम्ही का हळदी कुंकू लावायचं? सौभाग्याचं आणि शुद्धतेचं, भक्तीचं लक्षण मानलं आहे. त्यामुळे सकाळी स्नान झाल्यावर हळदी कुंकू लावायचं आहे. मन शुद्ध ठेवा. कुंकू लावताना राग द्वेष मनात ठेवू नका. आपली सेवा अपूर्णच राहते, त्यामुळे कुंकू लावायचं आहे. सौभाग्य अलंकार धारण करणे. मंडळी, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. स्वामी सेवेकरी स्त्रीने सौभाग्याची चिन्ह जपले पाहिजेत. सेंदूर, बांगड्या, मंगळसूत्र आणि शक्य असेल तेवढं सौभाग्याचं पालन केलं पाहिजे. काही जणी म्हणतात, मी घरातच असते, मग काय फरक पडतो? ते आपल्या जीवनात मंगल ऊर्जेचं प्रतीक आहे. आणि बघा, दिंडोरी प्रणीत मार्गात हे फार कठोरपणे पाळलं जातं. मुलींसाठी काचेच्या बांगड्या शुभ आहेत. रोज पूजेनंतर बांगड्या, कुंकू, सौभाग्याचं चिन्ह नीट ठेवा. आता तुम्हाला सांगते, व्यभिचार किंवा अनैतिक संबंध. मंडळी, सत्य आहे, पण तुम्ही या गोष्टी टाळायच्या आहेत. अनैतिक संबंधात जर तुम्ही असताल किंवा घरातल्या नात्यामध्ये विश्वासघात करत असताल तर सेवा फळ देत नाही. कारण स्वामी सेवा म्हणजे शुद्ध चरित्र, प्रामाणिक जीवन आणि पवित्र मन. आणि हो, इथे कोणाला घाबरायचं नाही, पण जो मार्ग पवित्र आहे तो पवित्रच ठेवावा. कारण काय, मन शुद्ध करा. चुकीची वाट चालत असाल तर तिथंच थांबा. जप वाढवा. स्वामींच्या चरणी मनापासून क्षमा मागा आणि जीवन सरळ मार्गावर आणा. आता नित्य जप, चरित्र वाचन नियमित न करणे. मंडळी, खूप जणी म्हणतात की वेळ नाही मिळाला, उद्या करेन, आज करेन, असं करतच नाहीत. किमान 3 अध्याय चरित्र वाचन करणे बंधनकारक आहे. 11 माळी जप बंधनकारक आहे. हा नियम तुमचं मन स्थिर करण्यासाठी आहे. कारण
रोजचा जप केला आणि मन शांत होत नाही, घरातील नकारात्मक कमी होत नाही. उपाय का? एक वेळापत्रक ठरवा. सकाळी 15 ते 20 मिनिटं जरी दिले तरी चालेल, पण रोज करा. सातत्य ठेवा. बघा, मांसाहार किंवा अशुद्ध आहार तुम्ही शक्यतो टाळायचा आहे. त्यामुळे कठोर शाकाहारी राहणे हा नियम आहे. काही जणी म्हणतात मी पूजा करते, पण घरात बाकीचे लोक मांस खातात, मग काय करायचं? तर बघा, शक्य असेल तर घरात मांसाहार बंद करा. शक्य नसेल तर तुम्ही स्वतः शुद्ध शाकाहारी ठेवा. परान्न टाळा, इतरांच्या घरी खाणं टाळा. कारण आपली सेवा जितकी प्रभावी पाहिजे तितकी प्रभावी तेव्हाच होते जेव्हा दुसऱ्यांच्या इथला नैवेद्य आपण खायचा नाही. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आधी, मग आपण खायचं आहे. आता मग तुम्ही शांतपणे जेवायचं आहे. द्वेष, चुगली, नकारात्मकता शक्यतो टाळायची आहे. बघा, आपण पूजा करतो, जप करतो, पण नंतर कुणाबद्दल वाईट बोलतो, कुणाची चुगली करतो, कुणावर मनात राग ठेवतो आणि मग म्हणतो सेवा फळ देत नाही. स्वामी सेवा म्हणजे बाहेरची पूजा नाही, ती आतल्या मनाची पूजा आहे. तर पूजेचं फळ नाही, स्वामींचा मार्ग सांगतो. क्षमा करा, सोडा, पुढे चला. आता बघा, रोज काय करायचं? यासाठी डोळे बंद करायचे 2 मिनटं आणि मनात म्हणायचं, स्वामी, मी कुणाला दुखवत तर असेल तर मला क्षमा करा, आणि मला कुणी दुखावलं असेल तरी मी त्यांना क्षमा करते. हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. चूक आता बघा, नियमितपणे न पाळणे. मंडळी, स्वामी सेवा सातत्याने करायची आहे. आज पूजा, 2 दिवसांनी बंद, 3 दिवसांनी चालू. आता बघा, गुरुवारचा अभिषेक आणि वार्षिक त्र्यंबक यात्रा यांना खूप महत्त्व आहे. अनियमित पुण्यामुळे काय होतं, सेवेत बळ राहत नाही आणि मनही ढासळतं. एक डायरी ठेवा, त्यात रोजचा जप लिहा. पूजा, गुरुवारची पूजा, वर्षातल्या महत्त्वाच्या दिवसाची नोंद. असं करायचं. कुटुंब, कुलदैवता आणि पितृसेवा विसरायचं नाही. मंडळी, अनेकांना माहितीच नसते. काही जण फक्त स्वामींची सेवा करतात, कुलदैवता आणि घरची परंपरा, पितृश्राद्ध यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण पारंपरिक मार्गात स्पष्ट सांगितलं आहे की स्वामी सेवा चालू असले तरी चालन, पण कुलदेवतेची आधी परवानगी घ्या. कुलाचार पाळणं आवश्यक आहे. पितृकार्य विसरायचं नाही, कारण आपली मुळं मजबूत असतील तरच साधना फळ देते. आता बघा, कुलदेवतेची पूजा करा, पितृश्राद्ध करा, वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ स्थानाला भेट द्या. हे केल्याने स्वामी सेवा अजून मजबूत होते. मंडळी, आता मी तुम्हाला तुमच्यासाठी, स्त्रियांसाठी स्वामी समर्थ पूजेचे मुख्य नियम सांगत आहे, अगदी सोप्या भाषेत, जे रोजच्या आयुष्यात सहज पाळले येतील. पहिला नियम की पूजा सकाळी सूर्योदयानंतर करा, सायंकाळी करा, पण शक्य असेल तर सकाळची पूजा उत्तम. गुरुवार हा स्वामींसाठी विशेष मानला जातो, त्यामुळे गुरुवारी पूजा करणे अधिक श्रद्धेने करा. दुसरा नियम आहे, पूजेला बसण्याआधी स्नान करा, शरीर स्वच्छ ठेवा, कपाळावर हळदी कुंकू टिकली लावूनच करा. तिसरा नियम, दीप धूप प्रज्वलित करा, कारण दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. फुले, तुळस, शक्य असेल तर पंचामृत नैवेद्य अर्पण करा, पण लक्षात ठेवा, महागडं नैवेद्य महत्त्वाचा नाही, श्रद्धा महत्त्वाची. पूजा करताना मनात शांतता आणि मनात कोणाबद्दल वाईटही विचार आणू नका. रोज जप करा, चरित्र वाचन करा. हे स्वामी सेवेतील मुख्य बळ आहे. मंडळी, आता आपण थांबूया. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, स्वामी सेवा ही भीतीने करायची गोष्ट नाही, ती प्रेमाने करायची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कायम हे नियम पाळून पूजा करा, नक्कीच फळ मिळेल. स्वामी सेवा हीच ईश्वर सेवा. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नियम पाळून निष्काम सेवा केली तर स्वामी तुमच्या घरात नेहमी सुख, शांती, सौभाग्य आणि समाधान नक्कीच देतील. मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. बघू पुढील व्हिडिओमध्ये.